महाराष्ट्र राज्यामध्ये आज देशामधील सर्वात जास्त होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत आणि महाराष्ट्रातील या होमिओपॅथी डॉक्टरांना त्यांना BHMSमध्ये सिलॅबसमध्ये जे विषय आहेत, फर्स्ट इयरला फिजिओलॉजी ॲनाटॉमीपासनं लास्ट इयरला मेडिसिन सर्जरीपर्यंतचे या सर्व विषयामध्ये शिक्षण घेऊनसुद्धा त्यांना त्यांच्या अधिकारांपासून का वंचित ठेवण्यात येतं? त्यांना त्यांचे अधिकार वापरू न देण्यामध्ये कोणाचं हित सामावलेलं आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे BHMS डॉक्टरांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवल्यानंतर जो अन्याय होतो याबद्दल न्याय कधी मिळणार आहे? मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर विजय पवार महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर्स कृती समितीच्या वतीने एक खूप महत्त्वपूर्ण विषयाची चर्चा राज्यातील सर्वच होमिओपॅथी डॉक्टरांशी करणार आहे. मित्रांनो, मी आता गेल्या 2-3 वर्षामध्ये BHMS MUHS अभ्यासक्रमामध्ये फायनल पेपरमध्ये आलेले काही प्रश्न तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला ज्या अडचणी आलेल्या आहेत आणि प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला जे रोखलं जातं ह्याचं उत्तरच मिळणार आहे. मित्रांनो, यामध्ये पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीच्या 2020च्या BHMS अंतिम परीक्षेमध्ये MUHS तर्फे एक प्रश्न विचारण्यात आला होता. डिस्कस इन डिटेल मॉर्फॉलॉजी अँड पॅथोजेनेसिस ऑफ सॅल्मोनेला टायफी. हा लॉंग क्वेश्चन होता 10 मार्काचा. मित्रांनो, एक साधा सरळ प्रश्न आहे की तुम्हाला सॅल्मोनेला टायफीबद्दल डिटेल्स, मॉर्फॉलॉजी आणि पॅथोजेनेसिस विचारलेलं आहे. याचा अर्थ काय झाला की तुम्हाला पॅथॉलॉजी या विषयामध्ये सॅल्मोनेला टायफी म्हणजे टायफॉइड आजाराच्या बॅक्टेरियाबद्दल सर्व माहिती विचारण्यात आलेली आहे. याचा अर्थ तुम्हाला त्याच्याबद्दल सर्व डिटेल्स शिकवलेले आहेत. मित्रांनो, याच्या पुढे मेडिसिन सब्जेक्ट BHMSमध्ये जो असतो यामधील प्रश्न होता डिस्क्राईब द क्लिनिकल सिम्पटम्स ऑफ टायफॉइड फीवर अँड इट्स क्लिनिकल मॅनेजमेंट. याचा अर्थ काय झाला? फायनल इयर मेडिसिनमध्ये BHMS डॉक्टरांना टायफॉइडची ट्रीटमेंट, मॅनेजमेंट, क्लिनिकल सिम्पटम याबद्दल लॉंग क्वेश्चन विचारला जातो. आता एक साधा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा असेल, महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन असेल, महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय शिक्षण मंत्रालय असेल की राज्यामध्ये सद्यस्थितीला डेंटल, MBBS, आयुर्वेद आणि होमिओपॅथी फॅकल्टीचे डॉक्टर्स आहेत, युनानी पण आहेत. म्हणजे या 5 फॅकल्टीमध्ये असलेल्या डॉक्टरांच्या शिक्षणामध्ये जो अभ्यासक्रम शिकवला गेलेला आहे त्या संदर्भामध्ये त्यांना जे नॉलेज आहे अशी प्रॅक्टिस ते करू शकत आहेत. आयुर्वेद डॉक्टरांना त्यांच्या आयुर्वेद सिलेबससोबतच ज्या गोष्टी ॲलोपॅथी रिलेटेड शिकलेल्या आहेत ते प्रॅक्टिस करू शकतात. युनानी ते प्रॅक्टिस करू शकतं. मग BHMS डॉक्टरांना सिलेबसमध्ये MBBSच्या धर्तीवरती फिजिओलॉजी, ॲनाटॉमी, पॅथॉलॉजी, मेडिसिन, सर्जरी, गायनेक्स, ऑफ पिडियाट्रिक, PSM, FMT, सर्जरी, ENT, ऑप्थम, गायनेक ऑप्स आणि मेडिसिन शिकवले जातं. योगायोग पहा, MBBSला जे पुस्तकं फॉलो केले जातात तेच BHMS डॉक्टरांना करावे लागतात. MBBSला जे प्रोफेसर शिकवायला असतात त्याच क्वालिफिकेशनचे प्रोफेसर BHMS डॉक्टरांना शिकवायला असतात. MBBSची एक्झाम पेपर जो MUHSमध्ये तयार केला जातो त्याच धर्तीवरती MBBS प्रोफेसरकडनं किंवा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोफेसरकडनं BHMSच्या अलाइड सब्जेक्टचा पेपर तयार केला जातो. प्रॅक्टिकल एक्झाम त्याच धर्तीवरती घेतली जाते. मग होमिओपॅथी डॉक्टरांनी त्याच्या प्रॅक्टिसमध्ये त्याला पॅथॉलॉजीमध्ये शिकवलेला सॅल्मोनेला टायफी आणि मेडिसिनमध्ये सॅल्मोनेला टायफीमुळे होणारा टायफॉइड फीवर किंवा विडाल याची ट्रीटमेंट केल्यानंतर अडचण कुठे उपस्थित होते? मित्रांनो, दुसरा एक प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवतो, तो सर्जरीचा आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? मेन्शन इन डिटेल्स क्लिनिकल फीचर्स ऑफ इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन. हा मागच्या वर्षी आलेला सर्जरीमधला MUHS तर्फे दिलेला प्रश्न आहे. सोबतच डायबेटिक गँग्रीन हा एक प्रश्न होता. डिस्क्राईब डायबेटिक गँग्रीन इन डिटेल्स अँड इट्स मॅनेजमेंट. म्हणजे काय झालं की सर्जरीमध्ये तुम्हाला कॉम्प्लिकेटेड गोष्टी शिकवलेल्या आहेत. इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन शिकवलेलं आहे, डायबेटिक गँग्रीन शिकवलेलं आहे. मग अशा वेळेला
तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये त्या अनुषंगाने काही मॉडर्न मेडिसिनची ट्रीटमेंट का करू शकत नाही? मग तुम्हाला शिकवलं काय गेलेलं आहे? दुसरा एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो. तो मेडिसिन या विषयामध्ये विचारला होता. राईट एटिओलॉजी अँड क्लिनिकल फीचर्स ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा. ब्रॉन्कियल अस्थमाचे क्लिनिकल फीचर्स आणि एटिओलॉजी. आता ब्रॉन्कियल अस्थमा शिकवला, त्याची मॅनेजमेंट शिकवली, क्लिनिकल फीचर शिकवले आणि त्याच्याबद्दल आपल्याला अंतिम परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. मग असा विचार करा, प्रॅक्टिसमध्ये तुमच्यासमोर ब्रॉन्कियल अस्थमाचा पेशंट आलेला आहे. त्याला प्रचंड प्रमाणामध्ये दम लागत आहे, डिस्निया ऑन एक्झर्शन आहे आणि अशा पेशंटला तुम्हाला जे WHOने दिलेल्या गाईडलाईननुसार किंवा सर्वसाधारणपणे दम लागलेल्या पेशंटला प्रायोरिटीने जी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, त्यामध्ये नेब्युलायझेशनमध्ये ॲस्थेलिन नेब्युलायझेशन असेल, लिव्होसॅल्ब्युटामॉल नेब्युलायझेशन असेल, व्हिडिओकॉर्ड नेब्युलायझेशन असेल, हे देणं गरजेचं आहे अकॉर्डिंग टू क्लिनिकल फीचर्स. परंतु तुम्हाला ते देण्यास कुणीतरी अडथळा निर्माण करत आहे. हे का घडत आहे? शिकवलं गेलेलं आहे, नॉलेज आहे, त्याच्याबद्दल एक्झाम घेऊन तुम्हाला MUHS नाशिकतर्फे अधिकृतपणे तुम्ही उत्तीर्ण झालेला आहात याच्याबद्दलचं प्रमाणपत्र आहे. सोबत इंटर्नशिप कंप्लिशनमध्ये रुग्ण तपासणीनंतर तुम्ही इंटर्नशिप कंप्लीट केलं हे प्रमाणपत्र आहे. यानंतर तुम्हाला होमिओपॅथिक काउन्सिलमध्ये रजिस्टर्ड होमिओपॅथिक डॉक्टर हा दर्जा देण्यात आलेला आहे. मग अडचण उपस्थित कुठे होते? जर तुम्हाला शिकवलं गेलेलं आहे, तुमच्या त्या नॉलेजमुळे समोरच्या रुग्णांना आणि जनतेच्या आरोग्याच्या हिताला प्रचंड मोठा फायदा होणार आहे, मग तुम्हाला कायद्यात कोण बांधून ठेवत आहे? मित्रांनो, एक शेवटचा प्रश्न घेतो. त्याच्यामध्ये डिफाईन ॲनिमिया डेफिनेशन एक ज्वलंत प्रश्न आहे. आज ॲनिमियाचं प्रमाण भारतामध्ये आपण पाहता, आजही कोणतंही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार जे सत्तेत येतं त्याची प्रायोरिटी एक बेसिक हेल्थ देण्यासंदर्भातली असते आणि याच्यामध्ये त्यांना बेसिक अडचण येते की आपल्याकडे ॲनिमियाचे रुग्ण खूप जाणवतात, पर्टिक्युलरली फिमेल पेशंट खूप असतात. शिक्षण घेत असताना मुलींच्यामध्ये ॲनिमिया प्रचंड प्रमाणात दिसतो. हा 10 मार्काचा लॉंग क्वेश्चन आहे. डिफाईन ॲनिमिया डेफिनेशन अँड डिफरंट टाईप्स अँड ट्रीटमेंट, राईट इन डिटेल अबाउट इट्स मॅनेजमेंट. आता ॲनिमियाचे विविध प्रकार, ॲनिमिया का घडतो, त्याचे क्लिनिकल फीचर, त्याची मॅनेजमेंट, हे करत असताना एक बेसिक आहे की तुम्हाला ॲनिमिया असेल आणि एक प्रपोर्शनपेक्षा कमी ब्लड असेल तर तुम्हाला त्या अनुषंगाने ॲनिमियाचं डिफरन्शियल डायग्नोसिस करता आलं पाहिजे. कोणत्या प्रकारचं आहे? सपोज विचार करू मेगलोब्लास्टिक ॲनिमिया आहे. याची ट्रीटमेंट करत असताना तुम्हाला मेडिसिन जे MBBSच्या सिलेबसमध्ये फॉलो केलं जातं तेच आपल्याला फॉलो करावं लागतं आणि याच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला ॲनिमियासाठी जो औषधोपचार आहे तो करणं, आपल्याला त्याच्याबद्दलचा लॉंग क्वेश्चन लिहायचा आहे. प्रॅक्टिसमध्ये एखाद्या कन्सल्टंटने ॲनिमिया डिटेक्ट झालेल्या पेशंटला एक लाईन ऑफ ट्रीटमेंट लिहून दिली की त्याला 5 दिवस आयर्न सुक्रोज इंजेक्शन देणं गरजेचं आहे, जे IV मधनं दिलं जातं आणि सांगितलं तू तुझ्या गावी जाऊन हे इंजेक्शन घे, 5 दिवस तुला इथे येण्याचा, इथला ट्रीटमेंटचा खर्च हा जास्त प्रमाणात होईल, जी गोष्ट तू घरच्या घरी करू शकतोस. असं पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर कन्सल्टंटचं रेफर आहे, त्याच्यामध्ये काय ट्रीटमेंट द्यायची, आयर्न सुक्रोज IV द्वारे द्यायचं आहे. परंतु तुम्ही जर असं म्हणाल की मी शिकलेलो आहे, मला हे सगळं कळतं आहे की मी ॲनिमिया ट्रीटमेंट कशी करायची हेही माहिती आहे, कन्सल्टंट सरांनी माझ्याकडे हे पेशंट पाठवलेलं आहे का आर्थिक नुकसान होऊ नये, पेशंटचं जाणं येणं वाचावं आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथेही तीच गोष्ट घडणार आहे आणि इथे तीच होणार आहे, मग मी करू शकत नाही का? मला ह्या गोष्टींनी बांधून ठेवलेलं आहे. त्या गोष्टी आपण पाहणार आहोत काय आहेत आणि त्याचे उपाय पाहणार आहोत. मग याच्यामध्ये अपयश कोणाचं आहे? शिक्षण घेतलेल्या डॉक्टरचं? याच्यामध्ये अपयश कोणाचं आहे? तर आपण आणखी सामाजिक व्यवस्थाच अशी उभी करू शकलो नाही की तुम्हाला नॉलेज आहे, शिक्षण आहे, पण तुम्हाला अधिकार नाहीत म्हणून तुमच्यामुळे त्या रुग्णांचं नुकसान होईल, आर्थिक पिळवणूक होईल. मित्रांनो, गंभीर प्रश्न आहे आणि जोपर्यंत तुम्ही जागे होणार नाही, जोपर्यंत याचा सखोल विचार करणार नाही, तोपर्यंत निश्चित याच्यातनं मार्ग निघणार नाही. आता याची जबाबदारी कोणाची? याचं उत्तर आणि याची कारणमीमांसा पाहण्यापूर्वी मी एक उदाहरण सांगतो की राज्यामध्ये अनेक वेळा पेपरमध्ये असेल, जाणीवपूर्वक असेल, होमिओपॅथी डॉक्टरांना बोगस डॉक्टर म्हटलं जातं. याच संदर्भामध्ये आपण 2013ला आझाद मैदानावर आमरण उपोषण असेल, नागपूरला मोर्चा असेल, अनेक वेळा विविध आंदोलनं असतील, निवेदनं असतील, यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मागणी करत आहोत की असं होमिओपॅथी डॉक्टरांना राज्य सरकारतर्फे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरचा दर्जा देण्यात यावा. राजपत्रामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना अधिकृतपणे नोंद देण्यात यावी. होमिओपॅथी डॉक्टरांना राजश्रय
म्हणजे शासकीय यंत्रणेमधील अनेक विविध प्रकारच्या आरोग्य व्यवस्थेतील नोकऱ्या देण्यात याव्यात. या अनुषंगाने सद्यस्थितीला प्रमाण वाढल्या कारणाने आपण 22 जुलै 2021 पासून सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, वैद्यकीय शिक्षण सचिव, आरोग्य सचिव, राज्यपाल, आयुष डायरेक्टर, महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिलसाठी असलेले डेप्युटी डायरेक्टर ऑफ होमिओपॅथी, महाराष्ट्र काउन्सिलचे प्रशासक आणि सर्वात महत्त्वाचं जे होमिओपॅथी डॉक्टरांचा सिलेबस आणि होमिओपॅथी डॉक्टरांना कॉलेज संदर्भातील सर्वोच्च संस्था म्हणजे MUHS नाशिक या सर्वांशी सातत्यपूर्ण पत्रव्यवहार करत आहोत. आपली मागणी त्यांच्यापर्यंत मांडत आहोत. आपण सातत्याने तिथे संपर्क करून आपल्या मागणीबद्दल काय झालं याचा पाठपुरावा करत आहोत. या संदर्भात आपण 4 वेळा 13 ऑगस्ट, 29 सप्टेंबर आणि 13 ऑक्टोबर रोजी स्मरणपत्रही पाठवले आहेत. हे करण्याचं कारण काय आहे? जोपर्यंत आपण मागणी करत नाही तोपर्यंत आपल्यावरती हा बोगस डॉक्टर बसलेला शिक्का पुसला जाणार नाही. सोबत राज्य सरकारचे 5 मंत्रालय ज्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री, माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्याचे आयुष डायरेक्टर जे राज्यातील आयुष डिपार्टमेंट म्हणजे ज्याच्यामध्ये युनानी, योगा, सिद्धा, आयुर्वेद आणि होमिओपॅथी, मुद्दाम मी होमिओपॅथीचं नाव मागे ठेवलं. याचं कारण असं आहे आणि युनानीचं प्रथम घेण्याचं कारण असं आहे की युनानीला आज अधिकृतपणे अनेक गोष्टी राज्य सरकारतर्फे मिळत आहेत ज्या होमिओपॅथीला मिळत नाहीत. आणि सुरुवातीलाच सांगितलं देशातील सर्वात होमिओपॅथी डॉक्टर महाराष्ट्र राज्यात आहेत. त्यांची संख्या सद्यस्थितीला 76,500 आहे. मित्रांनो, ही संख्या निश्चित कमी नाही, परंतु आपले अधिकार जर पाहिले तर एक अंकी संख्या असलेल्या युनानी कॉलेजमधनं अगदी किरकोळ प्रमाणात संख्येत असलेल्या युनानी डॉक्टरांपेक्षाही अधिकार आपल्याला कमी दिलेले आहेत. हे का घडत आहे? तर हे घडत आहे केवळ आपण केलेल्या मागणीला आपलं महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिल म्हणावी अशी साथ देत नाही. मित्रांनो, सुरुवात आपण आपल्या संघटनेतर्फे बोगस डॉक्टर, होमिओपॅथी डॉक्टरवरचा शिक्का पुसवावा ह्याची केलेली आहे. आपण येत्या काळात याच्यामध्ये निश्चित यश प्राप्त करणार आहोत. वेळ का लागत आहे याचं उत्तर असं आहे, आपल्याला महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिलमध्ये सद्यस्थितीला बसलेले प्रशासक डॉक्टर सोमनाथ गोसावी यांनी काही निर्णय तिथे घेणं अपेक्षित आहे. आपण 4 वेळा स्मरणपत्र देऊनही राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांच्या बाबतीतला एवढा गंभीर प्रश्न असूनही महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिलमध्ये साधी त्याच्यावरती मिटिंगही घडत नाही. होमिओपॅथी प्रश्नाबद्दल संघटनेने केलेल्या मागणी संदर्भामध्ये विचारविनिमय होत नाही, त्या संदर्भात ठराव घेतले जात नाहीत, त्या संदर्भामध्ये अनेक पाठपुरावा करणाऱ्या डिपार्टमेंटकडे त्याचा पत्रव्यवहार केला जात नाही, तो ठराव पाठवला जात नाही. सोबत आपल्याला अपयश काय येत आहे तर महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिल आणि होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी नेमणूक झालेले डेप्युटी डायरेक्टर ऑफ होमिओपॅथी डॉक्टर खटी यांनी या पत्राच्या अनुषंगाने, या मागणीच्या अनुषंगाने काहीही पावलं उचलली गेलेली नाहीत. मित्रांनो, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की होमिओपॅथी संदर्भातील प्रश्न आहे, होमिओपॅथी डॉक्टरांवरती बसलेल्या एका मोठ्या नामुष्की संदर्भात प्रश्न आहे. मग होमिओपॅथिक काउन्सिल आणि होमिओपॅथिक डेप्युटी डायरेक्टर याबद्दल का विचारविनिमय करत नाही, याबद्दल का निर्णय घेत नाही? म्हणजे त्यांना हेच हवं आहे का? गहन प्रश्न आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आयुष डिपार्टमेंट जे राज्यातील सर्व आयुषपॅथीला रिप्रेझेंट करतं ते आयुष डायरेक्टर डॉक्टर कुलदीपराज कोहली या संदर्भात का गप्प आहेत? त्यांनी या संदर्भात का निर्णय घेत नाही? आणि आता प्रश्न निर्माण होतो, या सर्वांनी या संदर्भातले निर्णय, ठराव, नोटिफिकेशन जारी करून राज्य सरकारच्या विविध डिपार्टमेंटकडे त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. ते डिपार्टमेंट कोणते आहेत? राज्य सरकारमधील वैद्यकीय शिक्षण विभाग, राज्य सरकारमधील आरोग्य विभाग, राज्य सरकारमधील मुख्यमंत्री कार्यालय. आणि इथे मागणी करून या संदर्भातलं गॅझेट हे प्रसिद्ध करणं गरजेचं आहे. हे होऊ शकतं. सुरुवात कुठून करावी लागणार आहे? जर राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांच्या हितासाठी, त्यांच्या अडीअडचणीसाठी कृती समिती याचा पाठपुरावा करत आहे, तर त्याच्या पुढचं पाऊल आता महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिलने उचलणं गरजेचं आहे. तिथे बसलेल्या प्रशासकांनी उचलणं गरजेचं आहे. होमिओपॅथिक डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर खटी यांनी उचलणं गरजेचं आहे. आयुष डायरेक्टर डॉक्टर कुलदीपराज कोहली यांनी उचलणं गरजेचं आहे. सुरुवात जर इथनं झाली तर निश्चित सांगतो वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये हे नोटिफिकेशन फॉरवर्ड होऊन एक गॅझेट प्रसिद्ध होईल आणि आपल्याला अधिकृतपणे डॉक्टरांचा दर्जा मिळेल.
आता आपण पुढच्या टप्प्यात येऊ की होमिओपॅथी डॉक्टरांना शिक्षण असून ते अधिकार का मिळत नाही. हे न मिळण्याचं कारण म्हणजे राज्यातील अनेक विविध मागण्यांसंदर्भामध्ये होमिओपॅथी BHMSमध्ये अनेक विविध विषय शिकून सुद्धा आपल्याला आपल्या अधिकारांपासून वंचित ठेवलं जातं. मित्रांनो, आयुर्वेदने जे करून दाखवलं त्यात आयुर्वेद काउन्सिलची प्रमुख भूमिका होती की आम्ही आमच्या सिलेबसमध्ये आमच्या डॉक्टरांना आयुर्वेदसोबत मॉडर्न मेडिसिनचे पण काही बाबी शिकवलेल्या आहेत आणि ते प्रॅक्टिस करू शकतात. मग होमिओपॅथिक काउन्सिल ही बाजू का घेत नाही, ही भूमिका का घेत नाही? आज होमिओपॅथिक काउन्सिलवरती प्रशासक आहेत आणि योगायोगाने हे प्रशासक राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांच्या प्रश्नासंदर्भात जोडले गेलेले आहेत. अनेक वेळा अनेक बाबतीमध्ये त्यांनी आग्रही भूमिका मांडल्या होत्या. परंतु हा झाला इतिहास आणि भूतकाळ. ह्या भूतकाळावरती सध्याच्या वर्तमान काळ जगता येईल का? नाही, निश्चित नाही. कारण मागे किती पुण्य कमवलं भूतकाळात याच्यावरती सद्यस्थितीचा दिवस आपल्याला घालवता येणार नाही. आजही तुम्हाला तेच पुण्य कमवावं लागेल, तेच सत्कर्म करावं लागेल. आणि यांना करणं काय गरजेचं आहे? प्रशासक म्हणून यांना कोणाला विचारायचं नाही. आज ते निर्णय स्वयंपूर्ण पद्धतीने घेऊ शकतात आणि ते हे विश्लेषणपूर्ण मांडू शकतात की आमचा सिलेबस पहा आणि आम्हाला शिकवलेल्या गोष्टी पहा. आम्हाला हे नॉलेज आहे आणि आम्ही असं नाही म्हणत की आम्हाला ते फुलफेज वापरू द्या. काही प्रमाणात जिथं रुग्णाचं हित असेल, रुग्णाला आवश्यकतेनुसार काही गोष्टी देणं असेल, त्या ठिकाणी आमच्या डॉक्टरांना हे अधिकार बहाल व्हावेत या संदर्भात महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिल दिनांक आजपासून ठराव घेत आहे. आम्ही त्यांना परमिशन देत आहोत. आयुर्वेदने परमिशन दिली, कुणी तपासायला आलं नाही आयुर्वेद काउन्सिलमध्ये की काय शिकवलं आणि काय नाही शिकवलं. मग होमिओपॅथी काउन्सिल ही भूमिका का घेत नाही? आणि ही घेण्याची वेळ आलेली आहे. आपले डेप्युटी डायरेक्टर होमिओपॅथी जे आहेत त्यांनी होमिओपॅथिक डॉक्टरांच्या मागण्यांचा, त्यांच्या हिताचा, त्यांनी शिकलेल्या अभ्यासक्रमाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. जे आयुर्वेद डायरेक्टरने केलं. राज्यामध्ये अभिमानाने आयुर्वेद डॉक्टर सांगतात आमचं नशीब जर बदललं असेल तर 2 लोकांमुळे. एक आहे आमचं आयुर्वेद काउन्सिल आणि दुसरे आहे डायरेक्टर ऑफ आयुर्वेदा. मग आपल्या बाबतीत हे दोघेच कमी का पडतात? निश्चित विचार करण्याची वेळ आहे. त्याचं कारण असं आहे की जर एकाला मिळतात अधिकार आणि दुसऱ्याला सर्व शिक्षण असून अधिकारापासून वंचित ठेवलं जातं तर हा मोठा अन्याय आहे. ह्याची सुरुवात कुणीतरी केली पाहिजे. ह्या अन्यायाची वाचा फोडली पाहिजे. आणि मित्रांनो, हा विषय आपल्यासमोर जर नाही आला, आपण जर आपल्या अन्यायाबद्दल जागरूक नसू तर वर्षानुवर्षे हेच होत राहणार आहे. म्हणून निश्चित विचार करणं गरजेचं आहे. येत्या काळामध्ये आपले प्रशासक डॉक्टर सोमनाथ गोसावी हे या संदर्भात गांभीर्याने विचार करतील. आपण 4 वेळा स्मरणपत्र देऊन जर आयुष डायरेक्टर आपल्याला संपर्क करून त्याबद्दलचं काय उपाययोजना आहेत, मी काय पावलं उचलणार आहे याबद्दल सूचना देत आहेत, तर मग महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिल या पत्रासंदर्भात, या मागणीसंदर्भात का व्यवस्थित दखल घेत नाही? याचा अर्थ काय आहे? निश्चित काहीतरी अडचण आहे. आणि ती अडचण काय आहे की ही मागणी एक तर सुटू नये. दुसरी गोष्ट, राज्यातल्या सर्व डॉक्टरांची मागणी कृती समिती मांडत आहे, मग निश्चित आपण सोडवायची नाही. तिसरी गोष्ट अशी असू शकते की मला म्हणजे प्रशासकपदी बसलेल्या व्यक्तीला असं वाटतं की राज्यातल्या होमिओपॅथी डॉक्टरांना हे अधिकार मिळूच नाहीत. मला नाही वाटत चौथी गोष्ट काही असेल. मित्रांनो, निश्चित विचार करा काय घडत आहे. आणि आपला अन्याय जर आता आपण हा आवाज उठवून त्यांच्यासमोर मांडला नाही तर काहीही घडणार नाही. एक लक्षात घ्या, जोपर्यंत आपल्या मागण्या कृती समिती मांडत आहे त्याच वेळेला न्याय मिळत आहे. स्वतःहून कुणीही काहीही देत नाही. यामुळे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि कृती समिती निश्चित याचा पाठपुरावा करणार आहे. येत्या काळात प्रशासक म्हणून डॉक्टर सोमनाथ गोसावी, डेप्युटी डायरेक्टर ऑफ होमिओपॅथी म्हणून डॉक्टर खटी हे या होमिओपॅथी डॉक्टरांच्या हितासंदर्भातला आणि प्रचंड गरज असलेला निर्णय हे पारित करतील. त्या संदर्भातले वेगवेगळे ठराव घेतील, त्याचा पाठपुरावा निश्चित पॉझिटिव्हपणे करतील. त्यांना लागेल ती साथ आपण राज्यातील सर्व होमिओपॅथी डॉक्टर देऊ. पण यासोबत ही पण सूचना त्यांना देणं गरजेचं आहे आणि गर्भित इशारा देणं गरजेचं आहे. जर तुम्ही ही मागणी परिपूर्ण नाही केली तर याचं अपयश आणि याला तुम्हीच कारणीभूत आहात याबद्दल निश्चित आम्ही तुम्हाला जाब विचारणार आहोत. मित्रांनो, येत्या काळात आपल्याला आपल्यावर बसलेला हा शिक्का कायमस्वरूपी पुसवायचा आहे. सोबत राज्यातील प्रत्येक होमिओपॅथी डॉक्टरांना, CCMP डॉक्टरांना काही अधिकार प्राप्त झालेले आहेत, निश्चित आनंदाची बाब आहे. परंतु इतर होमिओपॅथी डॉक्टरांचं काय? शिक्षण प्राप्त असून, सर्व गोष्टी शिकवलेल्या असून त्यांना त्यांचे अधिकार का मिळू देत नाहीत? हे मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. राज्यातील सर्व डॉक्टर, होमिओपॅथिक क्षेत्रातील आणि होमिओपॅथिक प्रॅक्टिस करणारे यांना काही अधिकारांची नितांत आवश्यकता आहे. कृती समितीने या संदर्भात पाऊल उचललेलं आहे. राज्यातील सर्व होमिओपॅथी डॉक्टर ठामपणे कृती समितीच्या सोबत आहेत.
फक्त गरज आहे होमिओपॅथिक काउन्सिल आणि डेप्युटी डायरेक्टर ऑफ होमिओपॅथी यांच्या मदतीची. आणि निश्चित यानंतर ते आपल्याला मदत करून आपले प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित प्रभावी भूमिका बजावतील ही आपल्याला अपेक्षा आहे. जर त्यांनी ते कार्य केलं नाही तर निश्चित ती जबाबदारी आपल्याला त्यांच्याकडनं पार पाडून घ्यावी लागेल. यासाठी गरज पडेल तर आंदोलनात्मक आणि गरज पडेल तर त्यांना पदावर हटवण्यापर्यंत आपल्याला गोष्टी करणं गरजेचं आहे. या संदर्भात येत्या काळात आपण ठामपणे तयार असावं ही आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो.